मित्रांनो नमस्कार. आता रात्रीचे वाजलेत 12 वाजून गेलेत आणि आपण चाललो आहे श्रीधर म्हात्रे चौक ते 2 टाकीचा जो रस्ता होता, जे खड्डे पडले ते, आणि ह्यावरती खूप मोठमोठी राजकारणं झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण स्वतः जातीने आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व आदरणीय विकासदादा म्हात्रे यांनी हा प्रश्न खूप या रस्त्यासाठी खूप पाठपुरावा केला होता. आणि आत्ता वाजलेत बघा 12 म्हणजे 12:15च्या आसपास झालेले आहेत आणि त्या रस्त्याचं काम डांबरीकरण सध्या तिथे आता चालू करण्यात आलेलं आहे. आणि स्वतः विकासदादा तिथे जाऊन त्या रस्त्याची पाहणी करत आहेत. आणि आपल्याला हे कळलं म्हणून आपण त्याच ठिकाणी चाललोय. तुम्हाला दाखवतो तर असं आहे की लोकप्रतिनिधी कसा असावा, तर याचं उत्तम उदाहरण आज विकासदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. की आत्ता वाजलेत किती, यापेक्षा माझ्या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत यांना जो त्रास होतोय ह्याच्यावरती काहीतरी मार्ग काढून त्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे. जातीने लक्ष देऊन ते स्वतः तिथे आता उपस्थित आहेत. आणि चला तुम्हाला दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे रस्त्याचं काम चालवणे कितीच्या पट्टीने, म्हणजे किती छान, म्हणजे कसं काम व्हायला पाहिजे हे ते तिथे जे कामगार वर्ग आहे त्यांच्याशी संवाद साधून KDMCचे अधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत. तेही तुम्हाला दाखवतो. चला आपण ते बघूया किती जातीने हे स्वतः लक्ष देऊन हे खड्ड्यांवरतीचा प्रश्न जो आहे हा मिटवतात. स्वतः भाविक दादा सुद्धा आहेत. चला आपण बघूया. मित्रांनो तुम्ही पाहताय हे डांबरीकरणास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. तर हे जे रस्त्याचे काम करणारी लोक आहेत त्यांना भेटण्यासाठी आणि कशा प्रकारे काम चालू आहे हे पाहण्यासाठी, ह्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः जातीने विकासदादा म्हात्रे जे आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व आहे हे ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि रात्रीचे एवढ्या रात्री आत्ता 12:30 वाजून गेलेत. हे बघू शकता भाविकदादासुद्धा स्वतः इथे आहे आणि दादासुद्धा आलेले आहेत आणि प्रत्येकाशी संवाद साधत आहेत. कामगारांना कशाप्रकारे तुम्ही किती जाडीचं डांबर टाका, खडी टाका, हे स्वतःहून त्यांनी मार्गदर्शन करत आहेत आणि स्वतः उभे राहून हे त्यांच्याकडून रस्ता करून घेत आहेत, जेणेकरून माझ्या विभागातील जे नागरिक आहेत त्यांना जो त्रास होत होता तो कुठेतरी थांबला पाहिजे ह्याची त्यांना खंत होती. आणि त्याचा पाठपुरावा करून हा रस्त्याचं जे काम आहे हे यांनी चालू केलेलं आहे. ॲक्च्युली हा जो रस्ता आहे हा काँक्रिटीकरणाच्या मंजुरीसाठी गेलेला आहे. काही ज्या नियमावली असतात त्याच्यातून ह्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर हा काँक्रिटीकरण रस्ता होणार आहे. पण सध्या सण आहेत, आता दहीहंडी आहे, पुढे काही दिवसांनी गणेश चतुर्थी येते, गणपती बाप्पांचे आगमन होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हा तातडीने रस्ता बनवून घेण्याचा हा त्यांचा मानस आणि त्या रस्त्याला सुरुवात झाली. खूप छान प्रकारे हा रस्ता जो आहे हा बनवण्याचा काम चालू आहे. तुम्ही बघू शकता स्वतः दादा इथे उभे राहून कशा प्रकारे काम झालं पाहिजे याची पाहणी करत आहेत. आणि ह्या रस्त्यावरून खूप काही गोष्टी घडत गेल्या. काही लोक व्हिडिओ बनवत गेले, त्याच्यावरती मीडियानीसुद्धा त्याच्यावरती हे केले, मोर्चे निघाले. पण खरंच का रस्ता झाला नाही याची मागची कारणं वेगळी होती. आणि आज तो रस्ता दादांनी हा पूर्ण करून घेतलेला आहे. दादांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे आम्ही दादांचे खरंच मनपूर्वक आभारी आहोत. असा नेता भेटणं खूप गरजेचं आहे आणि स्वतः मैदानात उतरून काम करून घेणं हे एक कला ही दादांकडे आहे. आणि ह्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय विकासदादा म्हात्रे.